मार्ग दावणी गेल्यादी दयानिधी संतते तेनुची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू निळाप मने आयसे संत कृपावंत सुख सिंधू विठ्ठल रजपूत बाबा की जय, भोला बसवा महाराज की आई अंबेचा नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करो प्रथम नमना 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 तुझरे चरणा संताचिया संताचिया कथे विचारू त्यांच्या कृपादाने 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 कथे विचारू बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सद्दालकृतं साधु संन्यास युगम मुखे वैश्य वेदांत शस्त्रार्थ नित्यम नमो नारंगिरी परब्रह्म स्वरूपम जयांच्या केली स्मरण होये सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह न लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल प्रस्तुत कीर्तनाकरिता घेतलेला भंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट अभंग आहे विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा की दरवर्षीप्रमाणे चालत असलेला नवरात्र महोत्सव व ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतोय तसेच आम्हा सर्वांचे आराध्य दैवत पूजनीय नाथ बंगाली मसोबा महाराज सदैव चालत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थितीत सर्वच मंडळीचे मी आभार मानतो. उपस्थितीत टाळकरी माळकरी पखवाज वादक गायक वारकरी त्याचबरोबर माझ्या गावाकडून कीर्तनासाठी आलेले यांना सगळ्यांना धन्यवाद देतो व ज्यांच्यामुळे हे सुंदर जग बघू शकलो तसेच माझे आई वडील यांच्याही चरणावर नतमस्तक होतो व ज्यांनी आम्हाला मुलासारखं सांभाळलं तसेच आमच्या ताई असेल यांच्याही चरणावर नतमस्तक होतो व ज्यांच्यामुळे मी या कमी वेळात ह्या नारदाच्या गादीवर उभा राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण आनंद महाराज गवळी यांच्याही चरणावर नतमस्तक होतो व कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. प्रस्तुत तुकाराम महाराजांच्यावर नितांत श्रद्धा होती म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठाहुनी हुनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवले त्यांना कृतार्थ केले. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविले मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी असा निळोबरांचा अधिकार होता त्यांचा आचार चरणाचा भंगाय विढल. त्यात निळोबराय आत्मकल्याणी जिंकणारे 7 कास त्यांना कोणत्या मार्गाने गेले असतात त्यांचे कल्याण होईल ते सांगतात. कारण बहुतेक लोक कल्याण इच्छू आहे स्वभावात मनुष्यानी प्रवृत्ती सुखाकडे सर्वांचे जरी कल्याण असेल तरी मनाप्रमाणे कल्याण झाल्यास अनुभव येत नाही. कल्याणाकरिता धडपडणाऱ्या सर्व जीवन निळोबराय सांगतात तुम्हाला कल्याण व्हावे असे वाटते ना तर मग साधू संत जे पूर्वी दाखवून गेले त्या मार्गाने जातेच महाराज भंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मार्ग दावनिया गेले आधी मार्ग दावनिया गेले आधी मार्ग दावनिया गेले आधे मार्ग दावनिया गेले आधे मार्ग दावनिया गेले आधी मार्ग दावनिया गेले आधी मार्ग दावनिया गेले आधे मार्ग दावनिया गेले आधे दयानिधी संत पुढे दयानिधी संत पुढे मार्ग दावनिया गेले आधी मार्ग दावनिया गेले आधी संत पुढे दयानिधी संत पुढे मार्ग दावनिया गेले आधे मार्ग दावनिया गेले आधे मार्ग दाऊनी गेल्याआधी दयानिधी संत ते या चरणात महाराजांनी संतांना दयानिधी असे विशेषण दिले. दयानिधी संत जे पूर्वीच दाखवून गेले त्या मार्गे साधक गेला तर निश्चय कल्याण होतो. वेद मार्गे मुनी गेली त्याची मार्गी चालिलो नकळीशी विषय अंधा म्हणून उघडा बोलिलो चालता धनुर्धरा तरंगकारी हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत्व सर्व निरसलो
धर्मजगी निवृत्तीचा संत किती दायंत असतात त्यांना सागराची उपमधली दिली आहे. साधू संत माय बाप 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 बाप साधू संत माय बाप साधू संत माय बाप साधू संत माय बाप जे कदयाचे सागर जे कदयाचे सागर सागर कदयाचे सागर जे कदयाचे सागर जे कदयाचे सागर वेददयाचे सागर वेददयाचे सागर साधू संत माय बाप 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 साधू संत माये बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर तीही केले कृपावद मस्तकी देविले कर मायामोहनी रसली शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्याय मज तेवरी दाखवा दिनाचा सोयरा भूताची दया हे संत आपली ममता नाही देई असे अनेक प्रमाण देता येतील. आता दयेची ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी विनविता न करीची साने तोर असे दयांत कोण कोण होऊन गेले यांची आजी गाव्याची ठरली ती अशी सिब्बी दग्गीची हरिचंदन रेषा सहे धर्म इत कोटी कलेशा रत्नी देव बली भूप सुजाना धर्म धरे तू सहे संकट नाना सिब्बी राजा दग्गीचे ऋषी हरिचंद्र राजा इत्यादी राजांनी धर्माकरिता कोटिया विधी कलेस दुःख सहन केले. कोणते सहन केले माऊली? कोटिया विधी कलेस दुःख सहन केले परंतु धर्म टिकवला. रत्नीदेव बलिराजा अशा चांगल्या लोकांनी अनेक प्रकारची संकटे सहन केली. यांचे कारण दया दुसरे उदा घावयाचे झाले तर द्रौपदी एकदा अश्वत्थाम्यास 5 पुत्र कपाट्याने झोपेत मारले. किती पुत्र माऊली? 100 झोपले का काय? 5 पुत्र कपाटाने झोपेत मारली. तेव्हा द्रौपदी अतिशय दुःख झाले. नंतर अश्वत्थाम्यास द्रौपदी पुढे उभी करून तिला विचारले की द्रौपदी याचे तुकडे तुकडे करून गाढवायचे की काय? करावया तुझी शिक्षा सांगितलीस ती आम्ही करण्यास तयार आहोत. बोल अंतकरणातून जे शब्द पडले ते खरोखर ऐकण्यासारखे आहेत. द्रौपदी म्हणते मुच्चता मुच्चता ऐसे ब्रह्मान्वितांगुरु सहैसे द्रोण प्रजारूप जयते महारवेदित्य जननी गौतमी पती होता. द्रौपदी अश्वत्थाम्यास बांधले पावेना ती म्हणाली तुम्ही त्यास सोडून घ्या तो आपला गुरु आहे. त्याने जरी माझे 5 मूल्य मारले. किती मूल्य मारले नानी? 5 मूल्य मारले. व त्या शोकाने मी जरी दुःख समुद्रातून बुडून डोळ्यातून पाणी गळीत आहे तशीच या अश्वत्थाम्याची आई महान पतिव्रता हे गौतमीला दुःख प्राप्त न व्हावे यास म्हणतात दया. तात्पर्य दया साधूचा स्थायी भाव आहे. उदाहरण आईला मुलाचा कळवळा का तर आई म्हणून पाणी पातळ का तर पाणी म्हणून साधूचे जीवनच आहे. असे दयाचे साठा असणारे संत जे पूर्वीच दाखवून गेले त्या मार्गाने जातेच महाराज भंगाच्या धृतीय चरणात सांगतात. तेनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता
चालो जाता दिनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता तेनोजी पण ते चालू जातं न पडे गुंता कोटे काही बाकीचे मार्ग गुंतागुंतीचे आहे त्यामध्ये कुठेतरी अडकून पडावे लागते व खरी वस्तुस्थिती बाजूला राहते एवढ्याकरिता संत जो मार्ग सांगतील तो मार्ग श्रेष्ठ आहे तेची संत ज्याच्या आहे ते विठ्ठली जे विठ्ठला प्रेम करतात त्यांच्या मागे जावे आणि त्यांच्या डोक्यावर पाय देवावे मस्तक या पायावरी या वारकरी संतांच्या ते वारकरी भगवंताचे प्रेमळ भक्त होते ते वारकरी संत कोणते तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे नाम या ज्ञानोबा जपो बटको बटकोबा हे जपो बटको बटकोबा जपो बटको बटकोबा भानुदास एकनाथ 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 भानुदास निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता गोरोबा चोकोबा निरोबा जनाबाई मीराबाई मंगलाना हे वारकरी वैष्णव होते एवढंच नाही तर भाग्यवान आहोत भारत देशामध्ये जन्म मिळाला पवित्र ते कुळ पावन तो देश 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 जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो जय हो पवित्र ते कुळ पावन तो देश 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 पवित्र
पवित्र ते कुळ पावन तो देश 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 जेथे हरीचे दास जन्म घेती. भारत देशामध्ये ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. अशा महात्म्यानं भारत देशामध्ये जन्म घेतला. भारत देशासारखा देश कोणता नाही. भारत देशामधले लोक इतके हुशार आहे ना, ते अमेरिकेला चोर सापड्याची मशीन निघाली. काय सापड्याची मशीन निघाली मुली? चोर सापड्याची मशीन निघाली. चोर सापड्याची मशीन निघाली. त्या मशीननं 2 तासात 2000 चोर सापडली. किती हजार? 2000. आणि तीच मशीन चीनला आली. कुठं? चीनला आली. एका तासात 3000 चोर सापडली. किती हजार? 3000. तीच मशीन इंग्लंडला आली. कुठं आली माऊली? इंग्लंडला आली. 4 तासामध्ये 5500 चोर सापडली. आणि तीच मशीन आपल्या भारतात आली. कुठं? भारतात आली. अर्ध्या तासामध्ये मशीनच गायब झाली. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. नाही कळलं? नाही कळलं? काय कायला लय फोडून सांगावं लागते. अजून असं जाऊन सांगतोय. काय कायला सोपं येण्यात कळत नाही. काय कायला 5G चे कळत नाही, 2G चे कळत नाही. काय काय तर हसत नाही, बोलत नाही, नुसते असे बसते. तुम्हाला वाटलं गेलं बिलं का काय? जात नाही मी अजून. जस काय 10वीचा कार्यक्रमच चालू. असंच मी एका दिवशी कीर्तनाला गेलो. माझ्या समोरासमोर 80 वर्षाचे बाबा बसले होते. किती वर्षाचे मावली? 80 वर्षाचे बाबा बसलेले होते. त्या बाबाच्या डोक्यावरती अशी कडक टोपी, अंगामध्ये लिलनची कपडे. मी जसं कीर्तन सांगायला सुरू केलं तशी त्या बाबांना मान हलायला सुरू केलं. बाबा म्हणले खरं आहे बाबा, खरं तुझंच खरं आहे, माझं खोट आहे. मी म्हणलं बाबाचा तर लयच अभ्यास दिसतो गड्या. कीर्तन झाल्यावर कमिटीला विचारलं बाबाचा तर लयच अभ्यास दिसतो गड्या. कमिटी म्हणे जे बाबा कीर्तनात बसलेले होते ते बाबा बहिरे होते. कोण म्हणते? बहिरे. म्हणजे त्याला ऐकूच येत नव्हते. विडाला 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 विडाला. इथल्यासारख्या आनंदात राहायला पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे माऊली? बसता आलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात घुसता आलं पाहिजे. त्याच्यात त्याला घुसता आलं पाहिजे. कसं बोला, कसं तुम्हाला चांगलंच माहितीये कसं घुसायचंय. पंढरपूरच्या वारीमध्ये किती बी गर्दी असू द्या, त्याच्यात त्याला घुसता आलं पाहिजे. घुसता आल्याशिवाय काही नाही. लोक म्हणतात हसल्यावर आयुष्य वाढत. काय वाढत? प्रदीप महाराज झोपले का काय? आयुष्य वाढत. काय वाढत? आयुष्य. असंच मी एका दिवशी मुंबईला कीर्तनाला गेलो. कुठे गेलो? मुंबईला कीर्तनाला गेलो. मी म्हणलो कीर्तनाला गेलो. विडाला 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 असंच मी एका दिवशी मुंबईला कीर्तनाला गेलो. माझ्या शेजारी फॉरेनचा माणूस जेवायला बसला. कोणता? फॉरेनचा. जेवायला होती पुरणाची पोळी. पुरणाची पोळी माहिती ना? महिला मंडळ. पुरणाची पोळी माहिती ना? महिला मंडळ. उडालं. मी जेवण सुरू केलं. माझ्या शेजारी जो बसलेला होता त्याला कशात काय खाव, त्याच्यात काय बुडून खावं म्हणून त्याला काही समजेना. कारण मला त्याच्या भाषेमध्ये सांगितले जेवण सुरू करायचे. ते म्हणलं जेवण सुरू करायचे
पण कसे करायचे? मी म्हणलं पोळी मोडायची, दुधात मोडायची, तोंडात घालायची आणि जेवण सुरू करायचे. उडालं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हायच आपल्याकडे. असाच एक अमेरिकेचा माणूस पंढरपूरच्या वारीमध्ये आला. कुठं आला? पंढरपूरच्या वारीमध्ये आला आणि दर्शन घेतलं, गपचिप निघालं. जाता जाता माझ्या धोत्राचा काष्ट वाढला. काय वाढला? काष्ट वाढला. म्हणलं ह्याला काय म्हणतात? म्हणलो काष्टा म्हणतात. तो म्हणला नो, याला पुष्ट खाय म्हणतात. पुष्ट खाय. त्याची भाषा काय होती माझ्या तेजस महाराज? इंग्लिश. इंग्लिश मध्ये कुठं काष्ट नाही का? 10वीवाले 11वाले इथं बसलेले माझ्या गावाकडचे बोला लय अवघड झाले. कोण काय बोलून सांगता येत नाही आणि कोण काय डोकं लावून सांगता येत नाही. असंच मी एका दिवशी कीर्तनाला गेलो. मी म्हणलो तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ससे. मागचा मंदारा म्हणला तिन्ही देव जसे परभणीचे ससे. मी म्हणलं शिव बोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चिती. मागचा म्हणणारा असा कडक मध्ये म्हणला शिव भोळा चक्रवर्ती, तुही माय मही चुलती विडाल. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काष्टाला कुठे इंग्लिश मध्ये नाव आहे का माऊली? हाय का? नाही. पुढून आला माझ्या धोत्राचा काष्ट वाढला. म्हणला ह्याला खाय म्हणतात. म्हणलो काष्टा म्हणतात. तो म्हणला नो, याला पष्ट खाय म्हणतात. काय म्हणतात? पष्ट खाय. त्याची भाषा काय होती महाराज? इंग्लिश. मी म्हणलो पट्टे तू थांब, तुला तुझाच उत्तर 2 मिनिटात देतो. त्याच्या गळ्यामध्ये काय होतं महाराज? टाय. त्याच्याच गळ्यातला टाय धरला आणि त्याला विचारलं ह्याला खाय म्हणतात. तो म्हणला काय म्हणतात? मी म्हणलो नो, याला पुष्ट खाय म्हणतात. काय म्हणतात? पुष्ट खाय. त्याची भाषा काय होती महाराज? इंग्लिश. इंग्लिश मध्ये पुढे काष्ट नाही का? आहे का? नाही. पुढालं फ्रंट आहे. फ्रंट म्हणजे समोरचा. मी म्हणलो जसा तुमचा फ्रंट आहे तसा आमचा बॅक आहे. मर तिकडच विधालं. असंच मी कधी झालं. लय महाराज भारत देशामधले लोक या पुला भारत देशामध्ये जन्म मिळाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये देवाचे दर्शन एकदा झाले ना, जे भाग निघून गेला, भाग गेला सीन गेला. अवघा भाग गेला सीन गेला, सीन गेला. 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 अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला
भाग गेला हसीन गेला अवघा झाला आनंद. फक्त देवाचे भजन आनंदाने आणि प्रेमाने केले पाहिजे. काही काही करतात बी नामस्मरण बी करतात पण देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे सुद्धा कळत नाही महाराज. असे तिघे जण काय आडनावाचे काय आडनावाचे ते आमच्याकडे आहे ना काय आडनावाचे. कारण खोटं बोलायचं नाही. कसं खोटं बोलायचं नाही आणि पोरांना आपला नाद करायचा नाही. आणि खरं सांगू का इथं उभं राहून बोलणं एवढं सोपं नाही. याच्यासाठी सुंदरीचा प्रसाद खावा लागतो. बरोबर ना बोलणार. त्यांनी आम्ही सगळ्यांनीच लय प्रसाद खाल्लाय विढाल. चला मुद्द्यावर. असे तिघे जण काळे होते काळे काढणं होते ते. त्याला देव प्रसन्न झाला. देवानं पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा मला गोर करा गोर. देवानं त्याला गोर केलं. देवानं दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे. तो देवाला म्हणला देव मला कटरीना सारखं गोर करा. कोणासारखं कटरीना सारखं. देवाने त्याला कटरीना सारखं गोर केलं. देवानं तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे. तिसरा तो म्हणला देव मला काहीच नको फक्त एकच करा. ह्या दोघाला माझ्यापेक्षा जास्त काळ करा विढाल. असं जे केलं तिकडून अंडे घेऊन येत होतं. अंडे माहिती ना अंडे निळे असतात ना बरोबर ना. काळे डवळे असतात. कसे असतात डवळे असतात. ते म्हणलं किती म्हणून ओळखलं ते आटीच्या आटी तुला आणि कशाचे म्हणून ओळखलं ते ही कोंबडी सुद्धा तुला. तरी पुढचा माणूस म्हणतोय मला उत्तर सापडण्यासाठी काहीतरी क्लू दे. असे एवढे असतात महाराज विठ्ठल. असं ज्या जणाला कोरोनाच्या काळात देव प्रसन्न झाला. देवाने त्याला विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा मला ह्याची दान दे ग देवा तुझा विसर न व्हावा. तसं नाही म्हणला महाराज. तो म्हणला ह्याची दान दे ग देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा विढाल. आता बायाचं काम कसं असतं हे माझ्या गावून आलेल्यांना विचारा. बरोबर ना ताई. त्यांनी बरोबर ना ताई 4-5 बाया नदीवर धुणं धुवायला गेले. कायला गेले मुली धुणं धुवायला गेले. त्याच्यात एका बाईने सांगितलं माझ्या नवऱ्यानं शंकराची भक्ती केली महिनाभर तिला देव प्रसन्न झाला. देवानं डब्बी दिली त्याच्या सोन्याची अंगठी निघाली. काय निघाली ऋषी महाराज. काय निघाली सोन्याची अंगठी. टावर कंपनी काय निघाली सोन्याची अंगठी निघाली. त्याच्यात एका बाईनं धुणं बिणं काय धुतलं नाही. लगेच नवऱ्याकडे पळत गेली आणि म्हणली आवरा शंकराची भक्ती करायला जायचं. ते म्हणलं अगं बाई मला जेवू दी. ते बिचाराने जेवण वगैरे केलं आणि गेलं शंकराची भक्ती करायला. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. गंगाधर शिव गंगाधर हर हर बोले नमः शिवाय. गंगाधर गंगाधर हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
भगवान शंकराची भक्ती केली वापस आलो. तिनं विचारलं देव प्रसन्न झाले का, ते म्हणलं नाही. तिनं डबल महिनाभर शंकराची भक्ती करायला वापस पाठवलं. तो गेलं आणि महिनाभर भगवान शंकराची भक्ती केला आणि त्याला देव प्रसन्न झाले. देवाने त्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हणला देवा मला डब्बी पाहिजे. देवानं डब्बी दिली पण त्याच्या सोन्याची अंगठी नव्हती. महाराज काय होता, वास्तारा. काय होता, वास्तारा. त्याला पाहायचं काय म्हणून ते गेलं वडाच्या झाडाखाली बसलं, पाणी वगैरे पिलं, डब्बी खोली मारली. जसा इतका वास्तारा बाहेर निघाला, इतका केस दाढी मिशा सर सपाट चमन गोताच. त्याने त्या डब्बीत वास्तारा टाकलं घरी गेलो. बायको का डबी दिली, म्हणले तुम्हाला जे करायचे ते करा. आणि ते बाहेर निघून गेलो. आणि त्या बायकोनं आता डबी खोलायची म्हणून अर्ध्या गावाला हळदी कुंकवाला बोलिलं. गावची सरपंचीनबाई, पाटलीनबाई, अध्यक्षबाई, सगळ्या अशा मास्तरीनबाई सगळे हळदी कुंकवाला बोलिले. कायला बोलिले माऊली, हळदी कुंकवाला बोलिले. हळदी कुंकू लावून झालं. सरपंचीनबाईला असा प्रश्न पडला, जितचा मन ती न करावा. घर मालकीनबाई पुढे आली आणि डबी खोलायची म्हणून हळदी कुंकू लावून झालं आणि डबी खोली मारलं. जसा इतका वस्तारा बाहेर निघला महाराज, इतका इतकाले केस होती, इतकाले डायरेक्ट बालाजीच झाली. विडालं घर मालकीनबाई झाली की लगे पाटलीनबाई, पाटलीनबाई झाली की लगे अध्यक्षबाई, अध्यक्षबाई झाली की लगे मास्तरीनबाई, मास्तरीनबाई लगे सरपंचीनबाई. सरे चमन गोतेच, जिकडे पावा तिकडे सारखंच. सरपंचीनबाईला असा प्रश्न पडला, आता आपले नवरे आपल्याला हाणते गाड्या. जिथचं घर होते ती म्हणजे पहिले माझ्या घराच्या बाहेर निघा. उडालं पाटलीनबाईच्या नवऱ्यानं लांबूनच पाहिलं. मॉडेल आपलंच दिसतं गाड्या, मॉडेल आपलंच दिसतं गाड्या. गाडी नाही बदलली पण गाडीची नंबर प्लेट बदलली दिसते गाड्या. विढालं त्याच्यामुळे मागण मागताना चांगलं मागितलं पाहिजे आणि चांगली भक्ती केली पाहिजे. काही न लगे का भावाचे कारण, काही न लगे का भावाचे कारण, काही न लगे का भावाचे कारण, काही न लगे का भावाचे कारण. तुका म्हणे आनवे ठोबाचे, तुका म्हणे आनवे ठोबाचे, करता बरोबरे दुरावते दुरी, करता बरोबरे दुरावते दुरी. करता बरोबर दुरावते दुरे, करता बरोबर दुरावते दुरे. आजकाल वारावर देव बदलतात. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, गुरुवारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. हा विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, हे विठ्ठल 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 विठ्ठल, तार लाग जर झालो धीर लागली नजर गळताला, प्राण हे कल्ली हीन पांडुरंगाला, देखिला कळत डोईला तुळस लावितो चंद्रभागेची, बल तुझी दिसे पंढरी त्याच मंदिरी माऊली माझी, मुख दर्शन व्हावे आता तू सकळ जगाचा दाता, घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवितो माता. माऊली 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 माऊली
माणूस आणि एक मराठ्याचा माणूस, दोघे जण होडीत जात होते. काय जात होते आजमाई? होडीत जात होते. ती होडी डुबाली. जो मुसलमानाचा होता त्यानं त्याची भक्ती चालू केली, अल्लाह अल्लाह अल्लाह. आणि जो मराठ्याचा माणूस होता त्याने तर आरती सुरू केली, सुख करता दुःख करता वर्ता विद्याची सर्वंगी सुंदर सेंदराची. हे तरी कसं करतंय? गणपती बाप्पाला स्वतःची धैर्य सांभाळणं आहे ना, तो आपला जीवाचं कधी. यानं दुसरी भक्ती चालू केली शंकराची, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हे तरी कसं करतंय? शंकर भोळे तिकडे वाट सापडू बेजार होऊन जाते आणि ते आपला जीव वाचवायला कधी येते. यानं तिसरी भक्ती चालू करणार. जो मुसलमानाचा होता त्याचं चालू होतं अल्लाह अल्लाह अल्लाह. त्याचा अल्लाह बी त्याला घेऊन गेला बी ना आपला इथंच मेला बी बिडा. असं ज्या का बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची? तेजस महाराज 50 लाखाची लॉटरी लागली. त्या बाईला डायरेक्ट सांगाल तर ती बाई जाईल म्हणून त्या मॅनेजरनं गावच्या एका महाराजांना सांगितलं. त्या महाराजांना विचारलं, आजी तुम्हाला तर 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशाल? ते म्हणले, कायला आम्हाला गरीबाला 50 लाखाची लॉटरी लागायची. ते महाराज म्हणले, एखाद्या वेळे चुकून तर 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशाल? ती म्हणाली, तुमच्या आशीर्वादाने मला तर 50 लाखाची लॉटरी लागली, त्याच्यातले 25 लाख तुम्हाला देईन, त्याच्यातले 25 लाख मला घेईन. विडालं निवृत्ती संता सोपान महावैष्णव कतीन. तेथे मुक्ताबाई आपण नारायण जपत असे. आले हरिदासाची तात अशा संतांवर विश्वास ठेवा बाबा. माझे गुरुवर्य तुकाराम महाराज देखील म्हणतात, संतांच्या पायाला माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, दास त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पाया माझा विश्वास, सर्व भाव दास झालो त्याच्या. त्याची माझी तक्रारीची सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ते म्हणतात संतांचे विडावलं ते म्हणतात संतांच्या पाया माझा विश्वास, सर्व भावदासच झालो त्याच्या. तेच महाराज भंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, म्हणून या नानामते, नानामते, म्हणून या नानामते, नानामते, म्हणून या नानामते, नानामते, म्हणून या नानामते, म्हणून या नानामते, नानामते, म्हणून या नानामते.
मतावर असू. आता नाना मते म्हणजे कोणते मते याचा आपण थोडक्यात विचार करू. परमात्मा विषयक जगत विसरी असणारे भिन्न भिन्न. पहिला चरवाक चार भूताचे सांगता ज्यालाच आत्मा समजतो म्हणजे देहाला आत्मा समजतो. दुसरा इंद्रिय आत्माची चरवाक चक्षुरदी इंद्रिय आत्मा असे मानतो. आणि तिसरा इंद्रिय समुद्र आत्माची चरवाक इंद्रिय समुद्र आत्मा असे मानतो. याचे मते कारण पंचदश काय सांगतात. पित्याने खाल्लेल्या अन्नापासून जो परिणाम झालेल्या वीर्यापासून हा देह उत्पन्न होतो. अन्नानं त्याची वाढ होती. तो अन्नमय कोश नव्हे देहात्म नव्हे. कारण या विकटिकात उत्पत्तीपूर्वी ज्याचा अभाव आहे म्हणून त्याला आत्मा म्हणता येणार नाही. चौथा मन आत्माची चरवाक मन आत्मा असे समजतो परंतु त्याचेही म्हणणे बरोबर नाही. अहता ममता देह गेह दौच करीतीय मन विकारले असल्यामुळे ते आत्मा होऊ शकत नाही. पाचवा प्राण आत्माची चरवाक प्राण आत्मा असे समजतो परंतु त्याचेही म्हणणे बरोबर नाही. कारण पंचदशिक सांगतात चैतन्याच्या अभ्यासाने विकट असलेली ती बुद्धी सुसुप्तीत लोन होते असल्यामुळे जागृतीत नक्षिंकता व्यापाहू राहत असल्यामुळे अशी बुद्धी आत्मा सातवा जो माध्यमिक बुद्ध हा शून्याचा वापर समजतो परंतु त्याचेही म्हणणे बरोबर नाही. वाघाचे मत ज्ञानेश्वर महाराजांनी एकाच ओळीतून गणन केले आहे. शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्ता वय सिंधू न सता अपवादू वस्तू सिद्धू. तेच महाराज भंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. लीला मने ऐसे संत लीला मने ऐसे संत लीला मने ऐसे संत लीला मने ऐसे संत कृपा सिंधू सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू सुख सिंधू तेनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू तेने पंथ चालो जाना तेने पंथ चालो जाना पडगोंता कोटे काही न पडे गुंता न पडे न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही तेने पंथ चालो जाता तेनेची पंथे चालो निळाप म्हणे ऐशी संत कृपावंत सुख सिंधू. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे विठोबा रखुमाईचे भजन करू. विठोबार कुमाई पार घुमाई गोपार कुमाई पार घुमाई गोपार कुमाई पार घुमाई गोपार कुमाई पार घुमाई गोपार कुमाई पार घुमाई हरि जय जय 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 हरि जय जय
हरे हरे जय जय हरे 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 जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय हरे जय जय हरे जय जय हरि जय जय हरि जय जय हरे जय जय हरे जय जय हरि जय जय हरि जय जय दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार घुमाए हळू दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार घुमाए दोबार घुमाई दोबार दोबार घुमाई दोबार घुमाए 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 दोबार घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई जय जय दोबार घुमाई 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 दोबार घुमा दोबार घुमा दोबार घुमा दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो व झालेली सेवा समर्पित करतो व कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आ बोले लेले कुरे वेळेला पुढे उत्तरे नाही उच्चारिला अधिकारणी आपुरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया शंकरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, नाथ बसोबा की जय. आजची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण